जय भीम मित्रांनो. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, हो माझ्या तरुण मित्रांसाठी. आज आपण अशा वळणावर उभे आहोत जिथे आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, सोशल मीडिया आहे आणि अफाट संधी आहे. पण या सगळ्यात आपण कुठेतरी भरकटतोय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, तरुणांनो तुम्ही या देशाचे भविष्य आहात. पण हे भविष्य कसं असेल जर आपण व्यसनांच्या आहारी गेलो, जर आपण केवळ रील बनवण्यातच वेळ वाया घालवला किंवा जर आपण नैराश्यातून स्वतःला हरवून बसलो, तर बाबासाहेबांनी पाहिलेला भारत आपण कधीच घडवू शकणार नाही. अपयश आलं की आपण खचून जातो, पण आठवा बाबासाहेबांचा तो संघर्ष, परदेशात राहताना आलेली गरिबी, समाजात सोसावा लागणारा अपमान, तरीही त्यांनी हार मानली नाही. तुमचं दुःख त्यांच्या संघर्षापेक्षा मोठं नक्कीच नाही. भीमरायाचे अनुयायी म्हणून आपल्या होठावर केवळ त्यांचे नाव असून चालणार नाही, तर आपलं चारित्र्यही त्यांच्यासारखं शुद्ध हवं. व्यसन हे प्रगतीचा शत्रू आहे. त्याला आयुष्यातून हद्दपार करायला पाहिजे. निळे कपडे घालून केवळ मिरवणं सोपं आहे, पण बाबासाहेबांचे ग्रंथ वाचणं आणि ते आचरणात आणणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची बुद्धी हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. त्याला धार करायलाच पाहिजे. बाबासाहेबांना बुद्धिजीवी समाज हवा होता. असा तरुण हवा होता जो प्रश्न विचारेल, जो अन्यायाविरुद्ध बोलेल आणि जो जो स्वतःच्या पायावर उभं राहून समाजाला दिशा देईल. इतिहास वाचणारे नाही तर इतिहास घडवणारे बना. तुमच्या हातात मोबाईल आहे, त्याचा वापर ज्ञानासाठी करा, प्रबोधनासाठी करा. धम्मसेवक होणं म्हणजे केवळ चॅनल बघणं नाही, तर बुद्ध भीम विचारांचे ब्रँड अँबॅसिडर होणं आहे. तरुणांनो, स्वतःला कमी लेखू नका. तुमच्या रक्तात भीमाचा स्वाभिमान आहे. उठा, शिका आणि जगाला दाखवून द्या की आंबेडकरी तरुण हा केवळ गर्दीचा भाग नसून तो क्रांतीचा अग्रदूत आहे. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक तरुण मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण एका तरुणाचा विचार बदलला तर अख्खं कुटुंब बदलतं. जय भीम, नमो बुद्धाय.